शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे। विरोधी पक्ष लढत नाहीत, लोक नाराज आहेत असं रोहित पवार म्हणाले। 7 वर्ष मी पक्षात आहे, मी कुठेतरी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटत असेल असंही रोहित पवारांनी म्हटलंय। जबाबदारी नेली नाही म्हणून कुठेतरी मी नाराज आहे असा तो विषय तिथे येत नाही। माझं एकच मत आहे, आज खऱ्या अर्थाने लढण्याचे दिवस आहेत, लढलं गेलं पाहिजे। आणि राहिला प्रश्न, कदाचित 7 वर्ष पार्टीच्या वतीने लढत असताना कुठेतरी आम्ही कमी पडत असावं असं काही नेत्यांना त्या ठिकाणी वाटत असावं, म्हणून त्यांनी त्या बाबतीतला निर्णय घेतला असेल। नाहीतर काही महत्त्वाचा निर्णय उद्या घ्यायची जरूरत असेल त्यावेळेस तो निर्णय घेतला जाईल। पण तिथं काय चर्चा झाली हे मला तरी सांगता येणार नाही। मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो, अनेक अनुभवी नेते त्याच्यामध्ये आहेत, अनेक वेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत, पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात। आज लढण्याचे दिवस आहेत, शांत बसण्याचे नाहीत। त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला काय हरकत नाही। मला गंमत तुमची वाटते, तुम्ही सिलेक्टिव्ह वक्तव्य कसं त्याचं घेता? आता तुम्हाला काहीतरी पक्षाची न्यूज म्हणून तुम्ही सिलेक्टिव्हली त्याचं सगळं रोहित आज तुमच्या सगळ्या चॅनल्सवर रोहित आणि जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर सगळे या सरकारला अटॅक करायला दिसत आहेत। आणि त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्टिव्हली रोहितचं स्टेटमेंट हे चीर फाड के तुम्ही लावताय। रोहित पवार यांनी तर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे। महाविकास आघाडीवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली रोहित पवार यांनी। महाविकास आघाडी आता काय महाविकास बिघाडी आहे माहित नाही, महाराष्ट्र विरोधी आघाडी आहे हे त्यांचं मत आहे। मी काय बोलणार, जहा नाही चैना वहा नाही राही ना, तर काय बोलायचं। त्याच्यामुळं शेवटी त्यांच्या पक्षाचा जो प्रश्न आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत असतो आणि दुसरा कोण काय बोलतो याबद्दल मला काही घेणदेण नाही। रोहित दादा खूप नाराज आहेत, अस्वस्थ आहेत, त्यांना पक्षामध्ये देखील डावललं जाते। त्यांना पक्षाचं प्रदेश अध्यक्ष व्हायचं होतं, परंतु त्यांना ती संधी मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज आहेत। हे नक्कीच त्यांनी स्पष्टपणे उघडपणाने त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी बोलून दाखवलेले आहे। त्यांना सत्तेचा मोह आता आवरत नाही, त्यांना सत्तेत आल्याशिवाय पर्याय नाही, ते सत्तेमध्ये कधीही सामील होऊ शकतात।